पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चांनी गेल्या 48 तासात देशात धुमाकूळ घातला होता। या अफवांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक पॅनिक झाले होते। मात्र आता केंद्र सरकारने या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असून देशात कोणताही लॉकडाऊन लावण्याचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य करताना देशवासियांना कोरोना काळाप्रमाणे संयम बाळगण्याचे आवाहन केले होते। पंतप्रधानांच्या या एका विधानाचा चुकीचा अर्थ लावून सोशल मीडियावर लॉकडाऊन लागणार असल्याचे मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल झाले। यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली होती। या गंभीर परिस्थितीची दखल घेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारची भूमिका स्पष्ट केली। देशात लॉकडाऊन लागणार असल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत। मी हे स्पष्ट करू इच्छितो की भारत सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही। अशा कठीण काळात अफवा पसरवणे आणि भीतीचे वातावरण निर्माण करणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे आणि हानिकारक आहे, असा हरदीप सिंग पुरी म्हणाले।